सर्वांचा निर्णय घ्यायचा आहे, कोणाच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा आहे। योग्य उमेदवाराला महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या त्या मतदारसंघामध्ये विजयी करावं आणि महाराष्ट्र सातत्याने त्याची घोडदौड पुढं देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहील अशा प्रकारचा प्रयत्न करावा। आईनं 17 तारखेलाच मतदान केलं, कारण 17 तारखे 85 वर्षापेक्षा जास्त तिचं वय असल्यामुळं तिला मतदान करण्याचा तिकडं घरी जाऊन तिला नाही, सगळ्यात 85 वर्षाच्या वरच्यांना त्याच्यावर 17 तारखेला अधिकारी आले होते आणि तिचं मतदान त्यांनी चित्र अतिशय चांगलं राहील, सकारात्मक चित्र राहील, काही काळजी करण्याचं कारण आता बारामतीकर ते ठरवतील। काल एक नवीन क्लिप समोर आली होती, त्यांनी प्रचंड राजकारण पेटलंय। बिटकॉइनच्या संदर्भामधले सुप्रिया सुळेंचं नाव त्याच्यामध्ये आलंय, आवाज आहे, नाना पटोलेंचा आवाज आहे। रात्री 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स काल मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेत होतो, जे नियमात निवडणूक आचारसंहितेचं असतात तशा प्रकारे। त्याच्यावर मी काही अजून ते बघितलं नाही, सकाळी लवकर उठून मी पहिलं मतदान आलो, मी बघितल्यावर त्याबद्दलची कॉमेंट्स। पहिल्यांदाच असं घडतं की एकाच मतदान केंद्रावरती 2 प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच बॅलेट पेपरवर आलं नाही तेवढंच आहे। ठीक आहे, सगळ्यांच्या प्रयत्नाने हा योग करून आला। शुभेच्छा। खबरदारी घेऊन पालन कसं आम्हाला लोकांच्याकडे विनोद तावडेंवरती कसं बघता तुम्ही? मला मगाशी काही माझ्या पत्रकारांनी त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे। पण मी आता येताना TV बघत होता, त्याच्यामध्ये जे 2 आवाज आहेत, मी आपल्याला सांगतो की मी नाना नवलेंना पटले, नाना 1 वर्ष बोलत माझ्यावर ते पूर्वी आमदार होते, नंतर ते खासदार झाले, नंतर पुन्हा ते आमदार झाले, स्पीकर होते, त्याच्यावर त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे। अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी करेक्ट सांगणं अशातला भाग नाही, बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहेत। पण त्या दोघांच्या बद्दल जे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे, तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत। तो सुप्रिया सुळेंचाच आवाज आहे, नाना पटोलेंचाच आवाज। दादा विनोद तावडेंवरती काल रिगार्डिंग जो कंट्रोवर्सी बोल रही है भाजपा के बारे में जो कुछ है वो आवाज के बारे में मुझे जानकारी है, मैंने तो मैं दोनों को अच्छी तरह से जानता हूँ, से जानता हूँ। एक तो मेरी परिवार की मेरी बहन है और दूसरे हमने इनके साथ बहुत साल काम किया है, एक दूसरे के विरोध में भी किया है, साथ भी किया है, जगह उन्होंने काम किया, तो वो भी आवाज़ उनका ही, उनका बोलने का तो आवाज़ दोनों का वही है। अभी इसके बारे में इंक्वायरी हो जाएगी, इंक्वायरी होने के बाद पता चलेगा कौन क्या है, सच राज क्या है वो पता चलेगा। इसके खिलाफ मेरे खिलाफ जो बोलना गलत है या कानून के हिसाब से या हिसाब से बराबर नहीं है, इसकी बातें किसी ने भी करनी नहीं चाहिए। पैसे मिलने का आरोप आघाड़ी ने लगाया है।